तर महाराष्ट्र काँग्रेसचं ट्विट आपण बघतोय. नागपूरमध्ये भाजपच्या नेत्याच्या सुपुत्रानं मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत 4 ते 5 गाड्यांना धडक दिली आहे. त्यानंतर संपूर्ण गृह खातं त्या मुलाला वाचवण्यासाठी लपवाछपवी करण्यासाठी कामाला लागलं. मग कायदा आणि सुव्यवस्था फक्त सामान्य जनतेला छळण्यासाठीच आहे का, असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसकडून विचारण्यात आलाय. गाडी तुमच्या मुलाची असताना चालकाचं नाव, वाहनाविषयीची माहिती FIR मध्ये का नमूद केली नाहीये, असा सवालही उपस्थित केला जातोय. FIR देखील तुमच्या सोयीप्रमाणे बनवून घेतलाय का? नागपूरमध्ये वरिष्ठ भाजप नेत्याच्या पुत्रानं मध्यरात्री मद्यधुंद होऊन 4 ते 5 गाड्या ठोकल्या. महाराष्ट्र काँग्रेसचं हे ट्विट आहे आणि खरं तर बावनकुळेंवरती या घडामोडींनंतर खरं तर विरोधकांकडून सडकून टीका केली जाते. गृहमंत्र्यांच्या आशीर्वादानं केस ड्रायव्हरवर लावण्यात आल्याचं देखील महाराष्ट्र काँग्रेसनं ट्विटमध्ये म्हटलंय. आपल्या वरिष्ठ पक्षाच्या नेत्याच्या पुत्राचा कारनामा लपवून तुम्ही काय साध्य करताय गृहमंत्री साहेब, असा खडा सवाल खरं तर देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलाय.